पक्ष कार्यालयामध्ये अनेकदा पाहिलंय. पण त्यांना असं इतकं मनसोक्त गप्पा मारताना आज पहिल्यांदा पाहते, त्याचा मला खरंच मनस्वी आनंद आहे. कारण पक्ष कार्यालयामध्ये केवळ कार्यालयीन कामकाज या पलीकडे मला असं वाटतं, की कार्यालयीन कामकाज किंवा जे ध्येय आहे, की आजचं जे काही आणि मला असं वाटतं जे काही त्यांचं शेड्यूलिंग असायचं. आज इतके प्रश्न मार्गी लावायचे आहेत, इतक्या बैठका घ्यायच्या आहेत, इतक्या समुदायांना संबोधित करायचंय, अमुक-अमुक त्यांच्या म्होरक्यांना भेटायचंय, हे करायचंय. या पलीकडे कर्जतकरांनी कधी ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, असं कधी मला असं करताना तुम्ही इतक्या वर्षात दिसला नाहीत. म्हणजे हे तुमचं खरंच एक यू-एस-पी आहे तुमचा, की अगदी ते दिलेलं काम आहे ते अगदी चोखपणे करावं, निरंतर करावं. पण आजही म्हणजे तुम्ही ज्यावेळी पक्ष कार्यालयात यायचा तेव्हा पत्रकार असतील किंवा जी काही मंडळी असतील ती अगदी अदबीनं तुमच्याकडे पाहायची. कारण अ, कर्जतकर आहेत. म्हणजे आणि एक सुटकेचा निश्वास. हां, आता हे आलेत म्हटल्यावर ते सगळं करणार. ते बोलणार नाहीत, पण ते करून दाखवणार. त्यामुळे आज बऱ्याच दिवसानंतर कर्जतकर बोलतात आणि आता पक्षाने त्यांना बोलतं करण्यासाठीच परिषदेमध्ये पाठवलेलं आहे. तर परिषदेमध्ये आता कर्जतकर कुठले विषय मांडणार याकडे देखील आमचं लक्ष आहे. काय तुमच्या डोक्यामध्ये आहे, की बाबा आता जी संधी मिळालेली आहे त्याच्या माध्यमातून कुठल्या प्रश्नांना मार्ग किंवा त्याच्यामध्ये हातभार लागेल तुमचा असं तुम्हाला वाटतं? म्हणजे 29 वर्ष संघटन मंत्री म्हणून गेलेत. म्हणजे संघटन मंत्री हा पक्षाची संघटना वाढवणारा असं जसं असतं तसं संघटनेतल्या कार्यकर्त्यांचा बौद्धिक विकास, त्याला सामाजिक दृष्टी आणि त्याचं व्यक्तिमत्व विकास असंही त्याच्या डोक्यात संघटन मंत्र्याच्या असतं. राजकीय जितकं असतं तितकं हे असतं. योगायोगाने मला महाराष्ट्रात, मी उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिकमध्ये बरीच वर्ष काम केलं, त्याच्यानंतर सोलापूरमध्ये काम केलं, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात काम केलं, त्याच्यानंतर अर्धा महाराष्ट्र मी बघत होतो, मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. आणि आता शेवटच्या टप्प्यात मुंबई मी पूर्ण संघटन म्हणून बघितलं. हे सांगण्याचं कारण असं की आता विधान परिषदेत जेव्हा गेलो तेव्हा मी ह्या इतक्या बाहेर वेगवेगळ्या भागामध्ये काम केलेलं आहे पक्षाचं. आणि संघटन मंत्र्याला काय असतं, सगळ्यात मोठा तो प्रवास असतो. हो. मी महिन्यातले 22 दिवस प्रवास करायचो कम्प्लीट. माझ्याकडे जेव्हा अर्धा महाराष्ट्र होता तेव्हाच मी इथून निघाले की पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर मार्गे सावंतवाडीला उतरून सिंधुदुर्ग करून रत्नागिरी चिपळूण करून पुन्हा कोयनानगर, पुणे असं करून परत मुंबईला, असं एक 8 दिवसाचा असा प्रवास करायचो. हा प्रवास म्हणजे नुसता प्रवास नसायचा. ह्या प्रवासामध्ये तिथली सामाजिक परिस्थिती, तिथला शेतकरी, शेतमजूर, तिथला कष्टकरी, समाजातली वेगवेगळी माणसं, ह्या सगळ्यांशी संपर्क आणि त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे अनेक भागातले अनेक विषय आहेत. मुळात मी शेतकरी आहे. मी जसा पक्षाचा कार्यकर्ता तसं मुळात शेतकरी आहे. मला सांगायला आवडेल की आमच्या तालुक्यामध्ये, हा ड्राय तालुका आहे, आमच्या तालुक्यामध्ये द्राक्षाचं पीक मी पहिल्यांदा आणलं. बर. वा. आणि शेकडो म्हणता येईल अशा शेतकऱ्यांना द्राक्षाची लागण करायला लावली. द्राक्षाचं पीक सगळ्यात अवघड असतं, व्हेरी सेन्सिटिव्ह. हवामान जर बदललं तर त्याच्यावर परिणाम होतो. पण त्याचा आंबट गोडपणा हा सुद्धा हवामानावर अवलंबून असतो. व्हरायटीवर सगळ्यात सेन्सिटिव्ह. आणि त्याला काय आहे, त्याला तुमची परंपरागत शेती नाही चालत. बरं. त्याला एक वैज्ञानिक साक्षरता असा शब्द आहे त्याला, सायंटिफिक, म्हणजे त्याला सायन्सचं नॉलेज असतं. आता ते आम्हाला शेतकऱ्यांना आडणं असण्याचं काही कारण नव्हतं, म्हणून मी ते दाभोळकर म्हणून ह्या विषयातले तज्ज्ञ होते. आता हे दाभोळकर हे झाले ना अंधश्रद्धावाले, त्यांचे भाऊ होते. ते कोल्हापूरला राहायचे आणि ते प्रयोग परिवार म्हणून एक चालवायचे, डेडिकेटेड हे होते. ते काही द्राक्ष बागायतदार नव्हते, पण ते ह्या विषयातले अभ्यासक होते, संशोधक होते, ह्या विषयातले मास्टर होते. मी त्यांचे सेमिनार अरेंज करायचो शेतकऱ्यांसाठी. बरं. मग ते शेतकऱ्यांना त्यातलं सायंटिफिक सांगायचे की मग आज आभाळ आलंय,
हम्म. आभाळ आलंय म्हणजे काय होतं, हम्म. मग त्याला कोणतं औषध मारलं पाहिजे, ह्युमिडिटी आहे काय केलं पाहिजे, थंडी वाढली आहे मग कोणता रोग येतो, असं त्याला सायंटिफिक त्यांनी शिक्षण दिलं. हम्म. आणि त्या त्या ह्याच्यातून तिथे पूर्ण द्राक्ष बागाचं आर्थिक गणित बदललं आमच्या 10-12 गावातलं. वा. इन्कम सोर्स वाढला. हम्म. म्हणजे 1 एकर द्राक्षामध्ये चांगला शेतकरी 50-60 हजार रुपये प्रॉफिट मिळू शकतो, असं पीक बर. आहे ते. सेन्सिटिव्ह, पण त्याच्यात गोडी लागली, हम्म. त्यामुळे इन्कम वाढलं लोकांचं. त्यामुळे लेबरला पूर्वी 100 रुपये देत होते, 200 रुपये देण्याची ऐपत निर्माण झाली. वा. महिला, अडाणी महिला कामाला येतात, त्यांच्या रोजगारात वाढ वाढली. त्यांना कष्टापेक्षा स्किलफुल काम करण्याचं त्यात स्किल लागतं, तर ते त्यांना आलं. त्यातून इन्कम वाढलं आमच्या भागाचं. त्यामुळे राजकीय पक्षाचं काम करणं म्हणजे नुसतं पक्ष वाढवणं, संख्या वाढवणं, सदस्य निवडून आणणं असं नाही. आपण ज्या भागात राहतो त्या भागाची ग्रोथ करणं, वा. इकॉनॉमिक ग्रोथ असेल, त्याची काय म्हणता येईल, तुमच्या क्वालिटी वाढली पाहिजे. अशा सर्व दृष्टीने मी त्या भागामध्ये प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा वाढल्या आणि त्याचा मोठा फायदा आमच्या भागाला झाला. मी अजून एक गोष्ट तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तो असा एक काळ होता की ज्यावेळेस ऊस आणि साखर कारखान्याचं प्रमाण व्यस्त होतं. बरोबर. त्यामुळे शासनाने निर्णय घेतला की झोन तुम्हाला कंपल्सरी अमुक एका कारखान्यालाच ऊस द्यावा लागेल, असा एक कायदा काढला. बर. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना नुकसान व्हायला लागलं. म्हणजे आता आजच्या ह्याच्यातला विषय नाही, पण महाराष्ट्रात साधारणतः साखरेची जी उतारा असतो त्याच्यावर त्याचा रेट ठरतो. आणि उतारा हा त्या रिजनवर मिळतो, त्या सॉइलवर मिळतो. म्हणजे सांगली, कोल्हापूर, सातारा असेल तर त्याचा 12 उतारा, 12च्या पुढे असतो. पुणे, नगर, नाशिक असेल तर त्याचा 10चा असतो. मराठवाड्याचा असला तर 8चा असतो. मग त्याचा रेट म्हणजे उतारा म्हणजे काय, तर त्या ऊसापासून मिळणारी साखर जी आहे त्याचं प्रपोर्शन काढतात की ह्याच्यातून 8% हे आहे, ह्याचं 10%, ह्याचं 12%. तर आम्ही 10-11% रिकव्हरी असणारा असून आम्हाला 8% वाल्याला ऊस द्यायचं, म्हणजे 8%चं पेमेंट घ्यायचं. ह्याच्या विरोधात पहिलं राज्यातलं आंदोलन मी केलं. बर. तालुक्याची ऊस उत्पादक कृती समिती केली. डायरेक्टर ऑफ शुगर, जे तर श्रीनिवास पाटील खासदार होते कराडचे, साताऱ्याचे, त्यावेळेस डायरेक्टर ऑफ शुगर होते, त्यांच्या दारात उपोषणाला बसलो होतो. तो कायदा त्यावेळेस उपोषणाने रद्द नाही झाला. 95ला जे आमचं सरकार आलं, मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंचं, त्यावेळेस तो कायदा रद्द झाला आणि झोनबंदी रद्द झाली. माझ्या दृष्टीने राजकीय पक्षाचं काम हे झापडबंद काम नाही. समाजात उघडं डोळ्यांनी जे काही दिसतं त्याच्या चांगल्यासाठी आणि चांगल्याच्या विरुद्ध होत असेल तर त्या अत्याचार आणि अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं हे मला वाटतं जिवंत कार्यकर्त्याचं लक्षण आहे. इतक्या आणि नक्कीच मला असं वाटतं पक्षाला याची जाणीव आहे. त्यामुळे असा माणूस त्यांनी यावेळी दिलाय की जो आतापर्यंतचा जो संघर्ष होता तो आता थेट विधिमंडळामध्ये हा, तुमचं तर प्रश्नापेक्षा आलोच मी. मांडू माझं शकेल. तर बाकीच्याच गोष्टी सांगणं. मी ते सांगण्याचं कारण असं होतं की सभागृहामध्ये आता ह्या सगळ्या मी पाहिलेल्या, अनुभवलेल्या आणि काही गोष्टी भोगलेल्या, ह्याचं प्रतिबिंब माझ्या कामकाजात दिसावं. साधारणतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा विषय आहे तो शेतीला पाणी आहे, बाजारभाव आहे. बाजारभावात काही मी माझ्यासारखं करू शकत नाही, पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी जलजीवनची मोठी योजना आणली, ती पाण्याची जी, अशा योजनांमुळे जो दुष्काळी भाग होता तिथं बऱ्याच प्रमाणात शेती इरिगेटेड झाली आणि तो इन्कम वाढायला सुरुवात झाली. असे शेतीतले जे वेगवेगळे विषय आहेत, ग्रामीण भागातले आहेत, त्या विषयांमध्ये थोडा रस घेऊन
कारण कर्जमुक्ती निव्वळ कर्जमुक्तीने शेतकरी बरोबर. वर येणार नाही. त्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, त्याला मार्केटिंग लागतं, त्याला ट्रान्सपोर्टेशन लागतं, त्याला रस्ते चांगले लागतात, त्याला यंत्रणा लागते. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सरकार तयार करतंय. ते सरकारच्या योजना खालपर्यंत जातील अशा पद्धतीने विधान परिषदेमध्ये त्या संदर्भातला पाठपुरावा आणि त्याच्यासाठी जिथे होत नाही त्यासाठी झगडणं हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. मुंबईसारख्या शहरात अनेक वर्ष काम करत असल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे हा जो काय म्हणता येईल मेट्रो सिटीज आहेत आजच्या, त्याचे बरेच विषय आहेत. त्या विषयामध्ये पाठपुरावा करणं, कारण ह्या आमच्या सरकारने अनेक योजना केल्या. आज मुंबईतली ट्रान्सपोर्टेशनची सगळ्यात मोठी अडचणीचं मेट्रो असेल, लोकल असेल, ह्यात आमूलाग्र बदल केले. ह्यातही अजून जे काही शहरी प्रश्न आहेत, ह्या प्रश्नांचा सुद्धा पाठपुरावा करणं मला वाटतंय माझ्या प्रायोरिटीची विषय.